आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे. करणार मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय करायचं उकडा. तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल. पेटून जातात. काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा? हा भांडी असतोय का तुमच्या कोठ्यावर नाचतोय? सांगा ना. की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट. तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा, अमित शहा काय करतात ते बघा. अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे, मग आम्ही आधी मराठी नाही का? अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस. काय करायचं ते करा. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे? उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले आहेत. त्या धक्क्यातून ते सावरले नाहीयेत. सुद्धा एकत्र येऊन टीका करता. राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे. अर्बन नक्षल करून एकदा अटक करा. राज ठाकरे म्हटले अर्बन नक्षल म्हणून एकदा अटक करून दाखवा. मग आम्ही काय करतो? कोणाला अटक करायची? आम्ही कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा. त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही. मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे. आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही. सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट. त्यांनी असे म्हटलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार ते करतायत. मुंबई बाहेरून आलेल्या लोकांना माझं अतिशय पक्क मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे. म्हटलं की पुण्याच्या उद्योगांमधून दादागिरी मुख्यमंत्र्यांनी चांगली गोष्ट आहे. सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे. विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात. मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागत आहे. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी चॅनलला मुलाखत दिली, त्याच्यात म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंकडे सुद्धा खोटे कमी आहेत आणि अनेक आरोप जे ते तुमच्या पक्षावर सुद्धा केलेले आहेत. बघा, देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे या सरकारची निर्मिती ही खोक्यातून झाली आणि ज्यांनी ही घोषणा दिली 50 खोके एकदम ओके, ही घोषणा कोणी दिली? तुम्हाला आठवत असेल, या घोषणेचा जनक कैलास गोरंट्याल. कैलास गोरंट्याल जे जालन्याचे तेव्हा आमदार होते आणि विधान भवनाच्या आवारात विधानसभा सुरू सगळे पत्रकार तिथे उपस्थित असतात आणि पुढेवरती येऊन आमदार बोलतात. त्यावेळेस आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसचे यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि ती मग अख्ख्या देशामध्ये पसरली. आता 50 खोके एकदम ओके वाले कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आहेत, बरोबर. आणि कैलास गोरंट्याल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च केले. किती? आणि सरकारी वाहनातून पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होतं आणि झालं. आणि त्यानंतर गोरंट्याल असं म्हणतात आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार, त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागेल. हे काल कैलास गोरंट्याल म्हटलेले आहेत आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आलेल्या आहेत. तेव्हा खोक्याची भाषा फडणवीस यांनी करू नये. राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली आहे
की प्रधानमंत्री मोदी यांनी 100 लोकसभेच्या जागांवर कशा प्रकारे हेराफेरी केली त्या संदर्भात देवेंद्रजींनी बोलायला पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत, अजूनही खोक्यांची पुराताण सुरू आहे त्यांच्याकडे, त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, बेरोजगारी वाढते आहे, त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात? उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले आहेत, त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती जमती करण्याची सवय आहे. एक विनोद म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे. की दोघं भाऊ एकत्र निवडणुकीसाठी आलेले आहेत. मुंबई महापालिका असेल ती येणाऱ्या काळात मराठी हो 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 काय 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 म्हणाले? मराठी भाषेचा जो करणार, मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार. काय झालं? हा महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत. आणि आमच्या बापजाद्यांनी 106 इथे बलिदान दिलेलं आहे. तुम्ही नाही दिलं. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात. तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही ग्राह्यधर्म मागणार आहात, हे आम्हाला माहिती आहे. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार. तुमचा कायदा, तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जाताय का? आमच्या गोळ्या घालणार आहात तुम्ही? मराठीचा आग्रह धरताय म्हणून? हो धरतोय आम्ही, धरणार आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये. तुमच्या गुजरातमध्ये आधी, तुमच्या म्हणतोय मी, तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा. ज्या गुजरात काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हाकलून दिलं. त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलं नंतर ना. तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा, अमित शहा काय करतात ते बघा. अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे, मग आम्ही आधी मराठी नाही का? अहो, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस. काय करायचं ते करा. सुरक्षा कायदा आणलाय, मात्र अर्बन नक्षलवाद जर कोणी करत तर त्यांच्यावर कारवाई केली. आधी म्हणतात की अटक करून दौड, आम्ही पण म्हणतोय ना, अटक करून दाखवा. दौड मध्ये काल हिंसा हे अर्बन भाजपचेच होते. कोण आले? दोन आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले. आले ना 2 आमदार जे मूळचे भाजप, नवे हिंदुत्ववादी स्वतःला समजणारे, ते मध्ये येतात, दौंडमध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात. काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा? हा भांडी असतोय का तुमच्या कोठ्यावर नाचतोय? सांगा ना. काय सांगतात? देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर, अपयशी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे. जसा नरेंद्र मोदीची हवा भरलेली आहे फुग्यात, तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे. ज्या भाजपच्या खासदारांनी महाराष्ट्रावर सुरू उमटवला त्या भाजपच्या खासदाराच्या समर्थनार्थ देवेंद्र फडणवीस म्हटले की ते जर आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, भारतीय संविधानाप्रमाणे आम्ही त्यांना वागणूक देऊ असं म्हटलं. खूप महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे. आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची. बघू ना आम्ही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत. त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जातील. 6, 7 आणि 8 3 दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत. 7 तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे आणि स्वतः उद्धवजी तिथे येत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांचं पुन्हा नाही, ठीक आहे ते. कोणी विडा उचललाय? कोणता विडा? नारायण म्हणतात आम्ही ठाकरे घराणं नाही तर ठाकरे संप 1000 रुपयाला एक मत विकत घेतलं म्हणून जिंकलात ना. आणि कसे जिंकलात हे राहुल गांधींनी सांगितलंय. आम्ही सांगू. आता त्यांच्या वयात मी काय फार शब्द वापरत नाही, पण त्यांनी त्यांच्या वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं. सर, एक यांचं वक्तव्य चला. कि 2024 के इलेक्शन में मोदी सरकार ने गफला किया था ताकि सीट्स उनके ज्यादा है, उसके बाद सबूत उनके पास है. इस तरीके से राहुल गांधी जी इस मामले में बहुत बड़ा रिसर्च कर रहे हैं. उनकी टीम काम कर रही है. हमारी भी उनसे बातचीत होती है इस बारे में.
लगभग 100 सीट घोटाला किया है। पैसा हो, वोट चोरी हो, चुनाव आयोग इस पूरी षड्यंत्र का एक हिस्सेदार है। चुनाव आयोग, अगर ये 100 सीट पर घोटाला नहीं होता तो आज मोदी प्रधानमंत्री नहीं बनते। महाराष्ट्र में विधानसभा में यही हो गया और हरियाणा में भी यही हो गया और बिहार में यही करने जा रहे हैं। इसलिए हम सब राहुल जी के नेतृत्व में हम सब लोग संघर्ष करें। हम बिहार में ये वोट चोरी नहीं होने देंगे। और राहुल गांधी ने जो बार बार कहते कि मेरे पास एविडेंस है, मुझे पूरा विश्वास है राहुल जी के पास एविडेंस होते हैं और बिना एविडेंस राहुल जी कभी बात नहीं करते। उद्धव ठाकरे जी दिल्ली जाने वाले हैं कि इंडियंस की मीटिंग में बैठे हैं? उद्धव ठाकरे जी 6 तारीख को, 7 तारीख और 8 तारीख को अगस्त दिल्ली में है। इंडिया ब्लॉक की बैठक 7 तारीख को है। राहुल जी ने उनको स्पेशल खास न्योता दिया है, इन्वाइट किया है। उद्धव जी जाने वाले हैं। का बयान आया था महाराष्ट्र के ऊपर, आप देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि हम उनका महाराष्ट्र में स्वागत करें। देखिए भारतीय जनता पार्टी की परंपरा है, जो महाराष्ट्र द्रोही होता है उनके लिए महाराष्ट्र में रेड कार्पेट डालेंगे और जो देशद्रोही होते हैं उनका भी सम्मान करेंगे। ये भी उनकी एक आदत है। ये पार्टी कभी भी देशभक्त नहीं रही, चाहे स्वतंत्रता संग्राम हो चाहे और कुछ हो। ये ढोंगी महाराष्ट्र में ये पार्टी ने महाराष्ट्र हित की बात नहीं की, मराठी स्वाभिमान की बात नहीं की। छत्रपति शिवाजी महाराज का जय बोलते हैं, वो वोट के लिए बोलते हैं, तो हमें उनके सब रंग ढंग मालूम है। मोदी जी यूपी में ब्रह्मोस की फैक्ट्री लगाने की बात कर रहे हैं, पर जवाब नहीं दे रहे। ब्रह्मोस की पार्टी लगाइए, सब कुछ करिए, सबसे पहले ट्रंप को जवाब दीजिए। प्रेसिडेंट ट्रंप जिस तरह से हिंदुस्तान के ऊपर हमले कर रहे हैं, ट्रंप का जवाब दीजिए, ट्रंप का नाम लीजिए। आप अगर ट्रंप का नाम लेके जवाब देंगे तो ही ब्रह्मोस का फायदा है। मराठी भाषेच्या आग्रहावरून हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। याबद्दल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महायुती सरकारला प्रतिआव्हान दिलंय। तसेच काल रायगड येथे झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख करत त्यांनी सरकारला लक्ष्य केलंय। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, तुम्हाला काय उपटायचं ते उपटा, असं आवाहन संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलंय। संजय राऊत पुढे म्हणाले की हा महाराष्ट्र आहे, देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत, आणि आमच्या पूर्वजांनी तसेच 106 हुतात्म्यांनी येथे बलिदान दिलंय। तुम्ही बलिदान दिलेलं नाहीये, तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात। आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात। तुमचे मुख्यमंत्री पद ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी तुम्ही वेगळा विदर्भ मागणार, आणि हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आता आली आहे आणि आम्ही तयार आहोत। तुम्ही मोरारजी देसाई होण्याचा प्रयत्न करत आहात का? मराठीचा आग्रह धरला म्हणून तुम्ही गोळ्या घालणार आहात का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरलेला नाही। तुमच्या घरात म्हणजेच गुजरातला आधी हिंदी सक्ती करा आणि मग इकडे हिंदी आणा, असंही संजय राऊत यांनी सांगितलंय। राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणात गुजरातमधील अल्पेश ठाकूरचं उदाहरण दिलं होतं। 20 लाख उत्तर भारतीयांना गुजरातमधून हाकलून दिलाय, त्या अल्पेश ठाकूरला भाजपाने आमदार केलाय। हा मुद्दा संजय राऊत यांनी पुन्हा अधोरेखित केलाय। तसेच राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की मी आधी गुजराती आहे। याच विधानाचा आधार घेत संजय राऊत म्हणाले की आम्हीही आधी मराठीच आहोत। 50 खोक्यांची घोषणा देणाऱ्याला भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची निर्मिती खोक्यातून झाली। आमदार कैलास गोरंट्याल यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा दिली होती। विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना आमदार कैलास गोरंट्याल यांनी ही घोषणा दिली होती। आज त्यांनाच फडणवीस यांनी आपल्या पक्षात घेतलंय, अशी ही टीका संजय राऊत यांनी केली आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।